विश्वा काही हवंय का तुला? नाही नको. अरे वा, 2 कप कॉफी. अरे आत्ताचा साखर पुडा झालाय तर एवढा बदल. चांगलंय. आलोच. होणाऱ्या बायकोची किती काळजी घेतोय. सईला आनंदात ठेवण्याचं मनावर घेतलंय बहुधा. चांगले. विश्वा, तू इथे काय करतोयस? कॉफी. जानू, कॉफी. काय ग, मला दारातच उभं करणार आहेस का? नाही, पण मला सांग, तू आता इथे का आलायस? हे बघ, उगाच कुणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल विश्वा. अरे त्यात काय आहे? माझ्या मैत्रिणीसाठी मी कॉफी नाही का आणू शकत? आणि मला बोलायचंय तुझ्याशी. चला अरे चल. जानू, काल जे काय घडलं त्यानंतर मला तुझा राग आलाय. कॉलेजमधली जानू कशी होती यार, कोणालाही न घाबरणारी, प्रत्येक संकटाची फाईट करणारी. किती धडाडीची होतीस ग तू. आणि आता ही जानू किती बदलली आहे. मला सांग, अशाने तुझ्यावर आलेल्या संकटाशी कसं फाईट करणार आहेस तू? प्रॉब्लेम्स ना कसं फेस करणार आहेस? मला माहिती आहे हे सगळं ना त्या जयंतमुळे झालंय. तुला कळतंय का जानू, लग्नानंतर तुझ्यातला तो चाम, तो स्पार्क हरवलाय ग. तुला ना घाबरट आणि पळपुट केले त्याने, ते मी नाही बघू शकत. जानू, तुला फाईट बॅक करावं लागेल. तुला बिनधास्त होऊन या सगळ्यातून बाहेर पडावं लागेल. आणि तुझा हा मित्र तुला तुझ्यातल्या खऱ्या जानूला शोधायला मदत करेल. घे मग, याची सुरुवात या कॉफीपासून करूयात. इट्स ओके. मला तुझ्या चेहऱ्यावर भीती दिसते. नो वरीज, मी माझी कॉफी रूम मध्ये घेईन. तू तुझी कॉफी घे इथे. विश्वा, थांब, बस इथे. विश्वा, आता मैत्रीच्या नात्याने आणि हक्काने तू जसं मला समजावून सांगितलंयस, त्याच नात्याने जर का मी तुझ्याकडे काही मागितलं तर माझ्यासाठी करशील? जानू, मैत्रीसाठी काहीही. तू बोल फक्त. विश्वा, माझा आईचा 60वा वाढदिवस आहे. मला ना तिच्यासाठी असं खूप काहीतरी स्पेशल करायचं होतं, पण आताच्या परिस्थितीमुळे ते शक्य नाहीये. तू नेमकं काय ठरवलंय ते सांग मला. तुला तर माहितीये माझ्या आईची सवय. तिला सगळ्यांसाठी काही ना काहीतरी करायचं असतं. आमच्या प्रत्येकाच्या बर्थडेला ना ती काहीतरी स्पेशल करायची. पण आम्ही मात्र कायम तिचा वाढदिवस सिंपल वे मध्ये करत आलो.
पण यावेळेस तिचा 60वा बर्थडे आहे. असं काहीतरी खास व्हायला पाहिजे, ग्रँड व्हायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांनी असे थीम ठरवून कपडे घालायचे, गाणी गायची, डान्स करायचा, अगदी मज्जा मस्ती करायची आणि तिला खूप स्पेशल फील करून द्यायचं. तिने आणि इव्हन सगळ्यांनीच तिचा हा बर्थडे कायम लक्षात ठेवायला हवा, असं काहीतरी. इतकंच ना, मी करीन ते. येस, डोंट वरी. तुझं हे स्वप्न तुझा हा मित्र पूर्ण करेल. विश्वात, आणि अजून एक, हे सगळं तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी बघणार आहेस. काय? येस. अरे पण कसं शक्य आहे? हे सोड ना माझ्यावर. तुझा हा मित्र तुझ्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो यार. चल मग, कामाला लागलं पाहिजे. आय मस्ट गेट गोईंग. चिअर्स. आलोच. काय सुनबाई, बोला सासूबाई. कशी गेली कॉफी माझ्या मुलानं? काय कॉफी विश्वाने? माझ्यापासून काही लपवायची गरज नाही, कळलं? उलट मी ना तुला एक सल्ला देते. नवरा जेव्हा लाड करतो की नाही तेव्हा करून घ्यायचे असतात. ओके, पण ही कॉफी विश्वाने नाही केली आहे, ही मी माझीच करून घेतली आहे. तुला हवी आहे का? देऊ? अगं नाही, मगाशी ना मी किचन मध्ये आले होते तेव्हा विश्वा कॉफीचे 2 कप भरत होता. मला वाटलं तुझ्यासाठी असेल. नाही बुवा, ही माझीच करून घेतली आहे. पण मग आता आहे कुठे तो? असेल रूम मध्येच असेल त्याच्या. जैन, माझं ना एक स्वप्न आहे. मला ना माझ्या आईसाठी काहीतरी करायचंय. म्हणजे तिचा ना आता 60वा बर्थडे येणार आहे. मला ना तिच्यासाठी अशी स्पेशल ग्रँड पार्टी ऑर्गनाईज करायची आहे. नाही, माझा संतोष दादा आणि हरीश दादा यातलं काहीही करणार नाही. मुळात मला त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाहीये. पण ना मला माझ्या आईसाठी तिचा मुलगा बनून काहीतरी करायचं. जानू, तू आता बघच, तुझी ही इच्छा पण पूर्ण होईल आता. आईंचा बर्थडे तुला हवा तसा सेलिब्रेट होईल. येस, आय प्रॉमिस. आणि तू जिथे कुठे असशील ना तिथे तुला कळेल की काय ग्रँड सेलिब्रेट केला होता तुझ्या नवऱ्याने तो बर्थडे.